यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आचारसंहिता संपली, आता तरी महापालिका झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून शहर आणि जिल्ह्यात आचारसंहिता लागू होती। आता ही आचारसंहिता संपल्यामुळे पदाधिकाऱ्यांना आपली वाहने तर मिळणार आहेतच, शिवाय धोरणात्मक निर्णय घेण्याचे देखील अधिकार मिळाले आहेत। बीपीएमसी ॲक्टनुसार महापालिकेची दर महिन्याला 20 तारखेच्या आत एक सर्वसाधारण सभा होणे बंधनकारक आहे। मात्र सलग 2 सभा आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्या झाल्या नाहीत। महापालिकेत नगरसेवक येऊन जवळपास 6 महिन्यांचा कालावधी होत आहे, मात्र कुठेही ठोस कामे होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन आपल्या कामाची झलक दाखवणे गरजेचे आहे। सोलापुरातील उड्डाणपूल, शहरातील रखडलेले रस्ते, पाकणी येथे नव्याने होणारा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असे कितीतरी शहर विकासाचे प्रकल्प रखडले आहेत। या संदर्भात तातडीने कामे होऊन शहरात बदल दिसणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आपले अस्तित्व दाखवून प्रशासनाकडून कामे करून घेतली पाहिजेत। महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिकेमध्ये भाजपचे वर्चस्व आहे। त्यामुळे आता त्यांनी निवडणुकीचे राजकारण आणि आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून शहर जिल्ह्याच्या विकासासाठी आपली ताकद लावणे गरजेचे आहे। आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिका आयुक्तांना कोणत्याही जागेतून नाला नेण्याचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाने ताकमोगे आणि भोपळे यांची याचिका फेटाळली। सोलापूर महापालिकेतील उपायुक्त आशिष लोकरे झाले कार्यमुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी पदाचा घेतला पदभार। सोलापूर महापालिकेत दर मंगळवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर घेणार जनता दरबार। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांना अवघी 16 मते मिळतील असा पालकमंत्र्यांचा दावा ठरला फोल। त्यांनी मिळवली 118 मते, आता पालकमंत्री करणार चिंतन। सोलापूर शहरात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर डीजे तसेच लेझर लाईट वापरण्यावर पोलीस आयुक्तांनी 26 जूनपर्यंत घातली बंदी। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. दक्षिण सोलापुरातील धोत्री येथील गोकुळ शुगरकडे डीसीसी बँकेची व्याजासह 163 कोटी रुपयांची थकबाकी, तर सिद्धेश्वर कारखान्याकडे 128 कोटी रुपये थकले। बांधकाम कामगारांच्या पाल्यासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत सोलापुरात झालेल्या 3,63,00,000 घोटाळ्याप्रकरणी आज न्यायालयात होणार सुनावणी। 20 जणांविरोधात दाखल आहेत गुन्हे। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर राहणार खुले। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर झेडपीची आगामी होणारी सर्वसाधारण सभा पंढरपुरातच घेण्याचे नियोजन। नीट परीक्षा संपल्यामुळे आता शिक्षकांचे 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेकडे लागले लक्ष। सोलापूर जिल्ह्यातील 28,298 शिक्षक 47 केंद्रांवर देणार परीक्षा। पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विविध मुद्द्यांवरून आज अधिवेशन गाजण्याची शक्यता। कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चर्चेत। 2022ला चौकार मारला, आता थेट सिक्सर। हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अनसक्सेसफुल, एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी।
शिंदेंची शिवसेना नवीन सेना भवन उभारणार, नवीन जागेचा शोध सुरू, सूत्रांची माहिती. घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन, माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता: हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. पुणे महापालिकेच्या हद्दीतील 23 समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याला अखेर मंजुरी. पुढील 3 वर्षात विकास आराखडा अंतिम होणे अपेक्षित. मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात. वडाळा आरटीओ परिसरात पाणी साचलं. राज्याच्या अनेक भागात सकाळपासून रिमझिम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका 4चाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. अवकाळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. जळगाव, हिंगोली, सोलापूर, पुणे, अकोला या जिल्ह्यांना फटका. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात दुपारी 2 वाजता बोलावली बैठक. लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये लागली भीषण आग. 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. अग्नितांडव प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 4घांना अटक. 4 अधिकाऱ्यांना करण्यात आले निलंबित. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. ममता बॅनर्जींची अध्यक्षपदावरून तर अभिषेक बॅनर्जी थेट पक्षातून निलंबित. तृणमूल काँग्रेसमधला अंतर्गत वाद वाढला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात 2ऱ्या टप्प्यातील 2026चे पद्मसन्मान करणार प्रदान. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात. दानाची मोजणी करणाऱ्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले तर मंदिर पदाधिकाऱ्यांना अयोध्या न सोडण्याचे एसआयटीचे आदेश. दुबई, कतारमध्ये इंडस्ट्रियल सिटीमध्ये रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 13 भारतीयांचा मृत्यू. भीषण आगीत 66 जण जखमी. मेस्सीचा भीम पराक्रम. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मेस्सीचे वर्ल्ड कपमध्ये 18 गोल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना नेत्रदीपक कामगिरी.